मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। वसई विरार महापालिका न्याय निवडणुकीच्या रणधुमाळीमध्येच बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे आणि एक फायर ब्रँड कार्यकर्ता आणि नेत्याच्या रूपामध्ये असणारा मनीष राऊत यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश केला आहे। मनीषजी, आज आपण पक्षप्रवेश केलेला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती। का नेमकी कुठे अडचण झाली होती आणि नेमका काय प्रॉब्लेम होता? बघा, 35 वर्षामध्ये जो माणूस 35 वर्ष दिवस रात्र झटतो, जनतेची सेवा करतो आणि त्याच्या जोडीला नंतर ॲट मुवमेंटला AB फॉर्म न पाठवणे, वेळ घालवणे, भरणाऱ्याने मुद्दामून त्याला चुकीचा भरणे आणि नंतर आपल्याला जर तिकीट एखाद्याला द्यायची नसेल तर त्यांनी समोरून स्पष्ट सांगावे तुला तिकीट नाही आहे, तर त्याच्यामुळे तो गरबा खेळू नये। आणि हा गरबा खेळवल्यामुळे मला तरी कुठेतरी वाटते का मी आज 30 वर्ष दिलेली आहेत, जे काय मी काम केलेलं आहे, जे परिश्रम केलेले आहेत, लोकांसाठी जी सेवा केलेली आहे, माझ्या लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सेवेसाठी आणि जनतेमध्ये असलेली कामं करण्यासाठी भारतातील जनतेची सेवा करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी। रवींद्र चव्हाण साहेबांच्या जादूची काडी मी बघितली होती आमदारकीच्या वेळेला। त्यावेळेला मला वाटलं कसा माणूस आहे, पण हा माणूस एक जादूगर निघाला आणि त्यांची जादू बघून, त्यांच्या कामाची पद्धत बघून मी प्रेरित झालेलो आहे आणि आम्ही आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी, आमच्या नगराचा विकास करण्यासाठी जे होऊ शकेल ते आम्ही करू। त्यासाठी आमच्या जोडीला आमचे खासदार साहेब आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही कुठं दुखवलात का? तुमचा फक्त तिकिटामध्ये तुम्हाला AB फॉर्म जोडल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे हेच एक कारण आहे का आणखी काही दुखवलं? बघा, आता एखाद्याला तिकीट द्यायची नसेल तर कसं आहे, मी राजकीय माणूस नाही आहे, मी चाटेगिरी करू शकत नाही आणि मला खोटं बोलता येत नाही, म्हणून मला तिकीट नाही मिळालं। निश्चितच ही एक नाराजी होती म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केलाय। माझ्यासोबत आता खासदार हेमंत सावरा आहेत। सर, मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांचा ओढा, कार्यकर्त्यांचा ओढा आपल्याकडे येतोय। महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळीचा प्रचाराचा तोफा सुद्धा आता वाढायला चाललेत। आज प्रचाराचं रणशिंग नारळ सुद्धा फोडलेला आहे। कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघता? आपण बघतोय की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, विकासासाठी काम करतायत, या देशातल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करतायत, योजना देत आहेत, योजनेचा लाभ आज मिळतोय आणि त्यामुळे ही कोणती प्रायव्हेट पार्टी नाही आहे। आपण बघतोय की हा परिवारवाद या पार्टीत नाही आहे। आज सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री बनतोय, सर्वसामान्य कार्यकर्ता आमचे प्रदेशाध्यक्ष बनत आहेत, सर्वसामान्य शेतकरी आज नारसोपाऱ्याचे आमदार झालेले आहेत, माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज खासदार झालेला आहे। हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं आणि त्यामुळे जी काय विकासाची नीती आहे, जी डेव्हलपमेंटची व्हिजन घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते, निश्चितच मनीषदादासारखे अनेक नेते आकृष्ट होत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांचा मान सन्मान भारतीय जनता पार्टीमध्ये राखला जाईल आणि जी काय विकासाची नीती, विकासाचं राजकारण वसई विरार महानगरपालिकेमध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये या मनोजदादा यांची भूमिका ही राहणारच आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये इथला महापौर हा भारतीय जनता पार्टी महायुतीचाच होणार, हे या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे। कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि पक्षामध्ये मिळणारं बळ यामुळं वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बनेल असा विश्वास सुद्धा आता या निमित्तानं व्यक्त केला जात आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।